आपल्या वर्धा येथील जानकीदेवी बजाज महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक, मराठीचे प्राध्यापक प्राध्यापक नवनीत देशमुख यांनी भरपूर पुस्तकं प्रकाशित केली आहेत, भरपूर पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यांनी नुकतीच वसुधाताई देशमुख यांच्या जीवनावर वसुधा ही कादंबरी लिहिली आहे. मी त्यांना विनंती केली की आपण डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर पण कादंबरी लिहावी. तर त्यांनी माझी ही विनंती मान्य केली. आज त्यांना डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांचे चरित्र मी दिले आहेत आणि त्यांनी संकल्प सोडलेला आहे. त्या संदर्भात ते आपल्याशी 2 मिनिटं बोलतील. माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे यांनी हा विषय काढला की तुम्ही वसुधा ही कादंबरी जशी लिहिली आहे तसं तुम्ही डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांवर लिहा. माझ्या मनातही मी अमरावती जिल्ह्यामध्ये काम केलं आहे. येवदा या गावी मी काम करत असताना डॉक्टर भाऊसाहेब पंजाबरावांच्या विषयीचं वगैरे वाचनातही आलं होतं, ऐकण्यातही आलं आणि वाटत होतं की काहीतरी लिहावं आपण भाऊसाहेबांच्या विषयी. अनायसे आज नरेशचंद्र काठोळे यांनी सांगितलं आणि मी या निमित्ताने काठोळींची भेट झाली आहे. या निमित्ताने मी इथे सांगू इच्छितो, एक संकल्प करतो, भाऊसाहेबांच्या जीवनावर एक सुरेख कादंबरी माझ्या हातून लिहिली जावी आणि त्यासाठी मी ईश्वराजवळ बळ मागतो, गणेशाजवळ त्यासाठी मी बळ मागतो.